जमिनीतलं जीवशास्त्र म्हणजे काय बघ समजून घेऊया. जमिनीतलं जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र हे समजून घेणं आत्ता अलीकडच्या काळातली अत्यंत महत्त्वाची गरज आहे. आता रसायनशास्त्र जमिनीतलं म्हणजे काय, तुम्ही रासायनिक खतं टाकतायसा, विविध प्रकारची ॲसिड वापरताय. मग त्यात ह्युमिक असेल, फॉस्फरिक असेल, पुन्हा नंतर ब्युटेलिक ॲसिड असेल, जिब्रेलिक ॲसिड असेल. हे खतं किंवा रासायनिक खतं टाकल्यानंतर माझ्या जमिनीचा त्याचा काय परिणाम होईल का, ह्याचा बी अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे एखादं खत मी कोणत्या ॲसिडिक फॉर्ममध्ये, ॲसिडिक ह्याच्यामध्ये टाकायचं ते पण आपल्याला समजलं पाहिजे. यासाठी आपल्याला रसायनशास्त्र जमिनीचं समजलं पाहिजे. जी खतं देतो त्याचा पिकाचा काय परिणाम होईल का, अतिरेक वापरल्यानंतर काय परिणाम होईल का, त्याचा ज्या कमी पडली तर काय होईल, जादा झालं तर काय होईल, ह्याचंही रसायनशास्त्र समजून घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आहे ते आता जीवशास्त्र समजून घेतलं पाहिजे. शाळेतलं जीवशास्त्र वेगळं आणि इथलं जीवशास्त्र म्हणजे बॅक्टेरिया आहेत, शाळेतले पण जीवजंतू आपल्याला शिकलेल्या प्राण्यांचा अभ्यास आहे तिथं जीवशास्त्रामध्ये. इथं पण मातीमध्ये पण जीवजंतू आहेत, हे पण समजून चाला. आता इथं बऱ्याच प्रकारच्या बॅक्टेरिया आहेत, NPKच्या बॅक्टेरिया आहेत, बुरशी आहेत, एक 3-4-5 प्रकारच्या बुरशी आहेत. एखादं बुरशीनाशक मी जमिनीत सोडतोय तर त्याचा त्या बुरशीवर काय इफेक्ट होईल का, ती बुरशी नष्ट पावेल का, किंवा एखादं मी ॲसिड सोडतोय कोणत्याही प्रकारचं, त्या जीवाणूंना काही इजा होईल का, किंवा जीवाणू मरतील का, ह्याचाही अभ्यास करणं गरजेचं आहे. आजकाल आपण सुशिक्षित आहोत, पूर्वीसारखी शेती कोण करत नाही, सगळे शिकलेले सवरलेले आहेत शेती करणारे लोक. ह्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. मग मातीचा pH वर परिणाम काय होईल का रासायनिक खत दिल्यानंतर, मग ह्युमस म्हणजे काय, सेंद्रिय कर्ब किती प्रमाणात पाहिजे, हे रसायन आणि जीवशास्त्र हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे का तर आहे. आणि हे समजून उमगून आणि शहाणपणानं जर शेती केली तर तुम्हाला शेती नक्कीच परवडेल आणि उत्पादन अधिकाधिक जास्त कसं मिळेल हे आपण स्वीकारलं पाहिजे किंवा घेतलं पाहिजे मनात.